त्या आंदोलनामध्ये काही पुणेकर महिला होत्या त्यांनी सगळ्या आंदोलनाला विरोध केला की आम्ही नागरिक आहोत पुणेकर, अशा पद्धतीने तुम्ही राहुल गांधीच्या विरोधात पुणेकर नागरिक आणि पुण्यातली तरुणाई, पुन्हा एकदा सांगतो, पुणेकर नागरिक आणि पुण्यातल्या तरुणाई या दोघांनी आज फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना एक संदेश दिला आहे की आता पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुणाईचे डोळे उघडलेले आहेत। आज ज्या शहरामध्ये पुण्यामध्ये भाजपचे 126 नगरसेवक, पुण्याचा महापौर त्यांच्याच पक्षाचा आहे, 8 पैकी 7 आमदार, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री या शहरातून जातात, त्या शहरामध्ये 23 मुलं आणि मुली, तरुणांना घेऊन या ठिकाणी भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन झालं। म्हणजे एका अर्थाने पुण्यातल्या भाजपच्याच युवा तरुणांनी नका संदेश दिला आहे की आमच्यातल्या तरुणांना तुमच्यामुळे आत्महत्या करावी लागली, आमच्यातल्या नका तरुणांना तुमच्यामुळे दिल्लीमध्ये लाट्या खावे लागल्या, त्याच्यामुळे इथून पुढे तरुणाई भाजप, मोदी, शहा आणि फडणवीसांबरोबर नाही, हा एक संदेश गेला आहे। त्याचबरोबर आम्ही तर इकडं काँग्रेस भवनमध्ये आहोत, पण पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी भाजपच्या त्या 22-23 नका तरुणांना सुनावलं की तुम्ही चुकीच्या बाजूने उभे आहात, त्याच्यामुळं पुणेकरसुद्धा आता भाजपपासून दूर गेलेले आहेत आणि पुण्यातली तरुणाईसुद्धा गेलेली आहेत। हे या आजच्या आंदोलनातलं यशक किंवा गमक आहे असं माझ्या सरकारला वाटतं। काय सांगाल, तुम्ही गुलाब पुष्प घेऊन थांबलेला होता, गेली अनेक दिवस जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये काल राहुलजींनी स्वतः सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला आणि ते विरोधी पक्षनेता असूनसुद्धा त्यांच्याशी ज्याप्रमाणे हे लोक वागले ते अतिशय सर्व देशांनी पाहिलेलं आहे आणि अतिशय क्रूरतेने त्यांनी विद्यार्थ्यांशी ते वागले आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार केले गेले किंवा त्यांना अश्रुधूर किंवा लाठीचार्ज केला गेला, तर त्याचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतो आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांना सपोर्टसाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि जोपर्यंत धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करत राहणार आणि इथून आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे युवा मोर्चाचे, भाजपचे लोक या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते, तर मी एवढंच सांगेन की आता तरुणाई त्यांच्याबरोबर राहिलेली नाही, कारण ही ज्या मुलांनी लाठीमार खाल्ला आहे ती सर्व तुमची आमची मुलं आहेत, ही सगळे आपल्यातलेच आहेत आणि भाजपच्या सुद्धा मुलांना ते लक्षात आलं आहे की हे सर्व जे होतंय ते अतिशय चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की संपूर्ण देशातील तरुणाई ही राहुलजींच्या मागे निश्चितपणे ठामपणाने उभी राहील। योग अध्यक्ष आहे इकडे।